मित्रांनो, आजचा विषय असा आहे. आपण म्हणतो ना, नशीब बिशीब काय नसतं, सगळं कष्टाच्या जोरावर चालतं, नाही का? त्या गोष्टीला मी पण ॲग्री करायचो खूप दिवस, नाही का? पण आता मी त्या गोष्टीशी सहमत नाही. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. मी मागील 2 वर्षापासून रील बनवत होतो. बरं, ठीक आहे. त्याच्यात आहे ना, मला काहीच यश नाही मिळालं. पण मी जसं मला माझं कंटेंट नाही का कळालं, ह्या कंटेंटमध्ये व्हायरल होतं, तसं मी एवढी फास्ट मेहनत घेतली. जवळपास 3 ते 4 महिन्यातच मी आहे ना 25 ते 26,000 फॉलोअर्स नाही का गेन केले आणि माझ्या अकाउंटवर कुठलीही स्ट्राईक नाही, कुठलंही नाही का असं म्हणजे व्हायलेन्स करणारा असं कंटेंट नाही, काहीच नाही. एकदम नीट अँड क्लीन माझं अकाउंट आहे. अकाउंटला स्ट्राईक बीक वगैरे काहीच नाही, कुठलंच म्हणजे प्रॉब्लेम नाही अकाउंटला. तरीही माझं चॅनल म्हणजे पेज आहे ना मॉनिटाईज नाही आहे. तर मी एवढी मेहनत घेतली, एवढं नाही का, लोक कुठं एक रील टाकतात तर मी 3-3, 4-4 टाकून एवढं फास्टमध्ये हे केलं आहे. तर करूनसुद्धा मग अजून एक सांगतो, 1,500 2,000 फॉलोअर्सवाल्यांना ते क्रिएटर मार्केट प्लेस ऑप्शन ते मिळालेलं आहे त्यांना, आणि ते त्याच्यावरनं म्हणजे अर्निंग करतात ते. पण माझं काय असं प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही. माझं सगळं सगळं बरोबर आहे, मी सगळं एकदम नाही का, माझं तुम्ही आय डी बघू शकता, एकदम क्लिअर आहे. एक एक पण म्हणजे असे काही स्ट्राईक वगैरे म्हणजे काही चुकीचं मी केलेलंच नाही आहे त्या अकाउंटवर. आणि तरी पण आणि म्हणतात आपल्या इंडियामध्ये गिफ्ट इलिजिबल नाही आहे. तर मी बहुतेक जवळपासच्या पोरांच्या बघितले तिथे इलिजिबल दाखवतं आहे त्यांचं, आणि माझं इनइलिजिबल दाखवतं आहे. मग मी सगळं नाही का एवढी धडपड घेतली, एवढं हे केलं, एवढी मेहनत घेतली, मेहनत तर केली ना, म्हणजे दुप्पट तिप्पट मेहनत केली मी फार. म्हणजे मी विचार नाही केला फक्त लोकांना कंटेंट लोकांपर्यंत किती पोहोचवून लोकांपर्यंत नाही का, असं हे विचाराने मी एवढं हे केलं. तरीसुद्धा मग ते म्हणजे मला त्या 1,500 फॉलोअर्सवाल्यांची मला काही हे नाही आहे, मी काही जळत नाही आहे त्यांच्यावर. पण सांगायचा मुद्दा म्हणजे एवढंच आहे की बाबा आमचे एवढे झाले, तरी म्हणजे एक डी एम पण नाही, म्हणजे कोलॅबरेशनसाठी नाही का, एक डी एमचा म्हणजे कोणाचा डी एम वगैरे नाही आला ब्रँडचा, चुकून पण एखादा डी एम नाही आला. आणि क्रिएटर मार्केट प्लेसवरनं ते ब्रँड डायरेक्ट आहे ना आपल्याला कॉलॅब करतात, मध्ये ब्रोकर टाईपचं त्यांचं काम आहे ते, मग ते प्रोव्हाइड करतात आपल्याला. तसलं पण काय नाही. मग ह्याला काय म्हणायचं आता, ह्याला मेहनत पण घेतली, आणि असं पण नाही ना काय मिस्टेक आहे आय डीमध्ये काहीतरी झालेलं आहे. आय डी एकदम क्लीन आहे, तरी पण मग नाहीच म्हणलं, मग बघा ना ते इथं मॅटर करतं का नाही. त्यामुळं भाई मी ॲग्री करतोय आता की नशिबापुढं नाही काहीच नाही. म्हणजे तुम्ही कितीही घासा, वेस्ट आहे मेहनत. जर नशिबात असेल तर मिळेल, नाही तर कितीही घासलं तरी नाही मिळणार. पण असं नाही की मी प्रयत्न सोडून देईन, पण आहे बाबा नशिबाचा आहे विषय. लोक म्हणतात ना नशिबाच्या म्हणजे कष्टाच्या पुढं काय नाही, पण आहे विषय. कष्ट किती करा, नशिबात नसलं की नाहीच भेटणार, पण कष्ट करा. धन्यवाद.